मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलरचा विचित्र असा अपघात घडलाय। या ट्रेलरमधून वाहतूक होत असलेल्या लोखंडी पट्ट्या केबिनमध्ये घुसून त्याखाली दबल्याने ट्रेलर चालकाचा मृत्यू झालाय। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलरमधून अवजड लोखंडी पट्ट्यांची वाहतूक करणारा ट्रेलर मुंबईच्या दिशेने निघाला होता। राष्ट्रीय महामार्गावर ट्रेलर पुढे असलेल्या एका वाहनाने अचानक ब्रेक दाबला, त्यामुळे या ट्रेलर चालकाने देखील आपल्या ट्रेलरचा ब्रेक दाबला। मात्र यावेळी ट्रेलरमधून वाहतूक होत असलेल्या अवजड लोखंडी पट्ट्यांपैकी 7 ते 8 लोखंडी पट्ट्या ट्रेलरच्या केबिनपर्यंत पुढे घुसल्या। अवजड लोखंडी पट्ट्या चालकाच्या केबिनपर्यंत आत घुसल्याने लोखंडी पट्ट्यांखाली दबून ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला। राष्ट्रीय महामार्गावर दुपारच्या सुमारास धानिवरी गावाच्या हद्दीत तुलसी हॉटेल समोर हा भीषण अपघात घडलाय। या अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी देखील झाली होती। अपघाताच्या घटनेची माहिती मिळताच महामार्ग मदत केंद्र आणि कासा पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अपघातानंतर केबिनमध्ये अडकलेल्या ट्रेलर चालकाचा मृतदेह क्रेनच्या साहाय्याने लोखंडी पट्ट्या बाजूला सारून केबिनमधून बाहेर काढण्यात आला। त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या बाजूला सारून वाहतूक पूर्ववत करण्यात आली। काही महिन्यांपूर्वी एका शेतकऱ्याला कार शोरूममधून बाहेर काढल्याची घटना घडली होती। त्यावेळी देशभरात प्रचंड हंगामा झाला होता। असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय। मळके कपडे असल्यामुळे एका शेतकऱ्याला मेट्रोमधून प्रवास करण्यास रोखण्यात आलं। लक्षवेधी बाब म्हणजे या शेतकऱ्याकडे तिकीट होतं, त्याच्याजवळ कुठलंही आक्षेपार्ह सामान नव्हतं, मात्र तो कपड्यांनी गरीब दिसतोय म्हणून त्याला मेट्रो कर्मचाऱ्यांनी रोखलं। शेवटी या मेट्रोमधील प्रवाशांनी या कर्मचाऱ्यांसोबत काय केलं हे आता तुम्हीच पहा। ही घटना बंगळुरूमध्ये घडली आहे। तर त्याचं झालं असं की राजाजीनगरमध्ये मेट्रो स्टेशनवर एका शेतकऱ्याला रोखण्यात आलं। हा शेतकरी मेट्रोनं प्रवास करत होता। त्यानं नियमाप्रमाणे तिकीट काढलं आणि मेट्रोमध्ये चढण्यासाठी तो रांगेत उभा राहिला। पण तेवढ्यात मेट्रो कर्मचाऱ्यांनी त्याला रोखलं, कारण त्याचे कपडे मळके होते। तो या मेट्रोनं प्रवास करू शकत नाही असं ते म्हणू लागले। या शेतकऱ्याचं नाव कार्तिक असं होतं। कर्मचाऱ्यांनी त्यांचं सामान तपासून पाहिलं, पण त्यामध्ये कुठलीही अनधिकृत वस्तू सापडली नाही। शेवटी कर्मचाऱ्यांचं वर्तन पाहून आसपासचे प्रवाशीच भडकले आणि कर्मचाऱ्यांना सुनावू लागले, या व्यक्तीला का रोखण्यात येते? मेट्रोमधून प्रवास करण्यासाठी काही खास ड्रेस कोड आहे का? अशा प्रश्नांचा भडीमार करू लागले। शेवटी लोकांचा आक्रमक पवित्रा पाहून कर्मचारी मागे हटले आणि त्यांनी शेतकऱ्याला प्रवास करू दिला। ही संपूर्ण घटना आसपासच्या प्रवाशांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिला असून जवळपास सर्वांनीच या कर्मचाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे। त्यांच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी देखील काही जण करताना दिसत आहेत। असो, या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं? आपले विचार आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा।